मुंबईतील पवई परिसरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये रोहन आणि त्याची पत्नी स्नेहा राहत होते. रोहन हा एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट चालत असत आणि त्याचा वार्षिक पगार लाखो रुपयांमध्ये होता. तर स्नेहा स्वतःची एक छोटी पण यशस्वी कन्सल्टन्सी चालवत होती. रोहनचे आई वडील वसंतराव आणि शैलाताई नाशिकला राहत होते. वसंतराव यांचा नाशिकमध्ये कृषी उपकरणे आणि सिंचन साहित्य विक्रीचा एक जुना आणि प्रतिष्ठित व्यवसाय होता. अनेक वर्षांच्या कष्टातून त्यांनी तो व्यवसाय उभा केला होता आणि त्या परिसरात त्यांची चांगली ओळख होती. दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला होता. संध्याकाळची वेळ होती. रोहन हॉलमध्ये अस्वस्थपणे येऱ्याझाऱ्या घालत होता. मी यावेळी नाशिकला येणार नाही, स्नेहा लॅपटॉपवरून नजर न हटवता शांतपणे म्हणाली. रोहन क्षणात थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. काय पुन्हा तेच, तो चिडून म्हणाला. प्रत्येक वेळी तुझ्याकडे काही ना काही कारणं तयार असतात. मागच्या वेळीही तू आईबाबांना भेटायला आली नव्हतीस. स्नेहाने लॅपटॉप बंद केला आणि त्यांच्याकडे पाहिलं. कारण आहे रोहन, ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली. आणि ते कारण तुला चांगलंच माहीत आहे. मला काहीच ऐकायचं नाही. रोहनचा आवाज आता चांगलाच वाढला होता. खरं सांगायचं तर तुला माझ्या आईवडिलांकडे जायचंच नाही. नाशिकला गेलं की तुला त्रास होतो. त्यांच्या साध्या राहणीमानाची तुला सवय नाही. प्रत्येक वेळी काही ना काही कारणं सांगून तू जाणं टाळतेस. स्नेहा काही बोलणार इतक्यात तो पुन्हा म्हणाला. आणि हे सगळं मी आज पहिल्यांदा पाहतोय असं नाही. माझ्या आईबाबांशी जुळवून घेण्याचा तू कधी मनापासून प्रयत्नच केला नाहीस. स्वतःच्या सोयीसुविधांपलीकडे तुला काही दिसत नाही. रोहनच्या शब्दांमागे रागापेक्षा आरोप जास्त होते. त्याने नकळत स्नेहाच्या स्वभावावर आणि तिच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. स्नेहाला रोहनचे शब्द बाणासारखे टोचले, पण तिने ते जास्त मनावरही घेतले नाही. कारण तिला माहीत होतं की या सगळ्यामागचं खरं सत्य काय आहे. आता स्नेहाच्या मनात 2 वर्षापूर्वीचा प्रसंग जिवंत झाला. 2 वर्षापूर्वी वसंतरावांचा नाशिकमधील व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. बाजारातील मंदी, वाढतं कर्ज आणि काही चुकीचे व्यवहार यामुळे त्यांच्यावर मोठं आर्थिक ओझं आलं होतं. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की बँकेने त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस पाठवली होती. त्या कठीण काळात वसंतरावांनी मुलाकडे मदतीची अपेक्षा ठेवली होती. त्यांनी रोहनकडे फक्त 20 लाख रुपयांची मदत मागितली होती. पण स्वतःच्या खात्यात भरपूर पैसे असूनही रोहनने त्यांना मदत करण्यास नकार दिला होता. बाबा, तुमचा व्यवसाय आता उभं राहणं कठीण आहे. त्यात मी माझे पैसे बाबा बाबा तुमचा व्यवसाय आता उभं राहणं कठीण आहे. त्यात मी माझे पैसे अडकवू शकत नाही. जे काही आहे ते विकून टाका आणि भाड्याच्या घरात राहायला जा, असे कठोर शब्द त्याने स्वतःच्या वडिलांनाच सुनावले होते. त्या दिवशी वसंतरावांच्या डोळ्यातले अश्रू स्नेहाने स्वतः पाहिले होते. ज्या मुलाने आपल्या आईवडिलांच्या सर्वात कठीण काळात त्यांच्याकडे पाठ फिरवली होती, तोच आज स्वतःला कर्तव्यनिष्ठ मुलगा म्हणून दाखवत होता आणि त्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. एक गोष्ट नीट ऐकून घे स्नेहा, रोहन संतापाने म्हणाला. उद्या सकाळी तू माझ्यासोबत नाशिकला आली नाहीस तर मी तुझ्याकडे दुसरा पर्याय ठेवणार नाही. थेट घटस्फोटाची नोटीस पाठवेन. हे बोलून तो तावातावाने बेडरूममध्ये निघून गेला. हॉलमध्ये आता फक्त शांतता उरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहाची बॅग अजूनही भरलेली नव्हती. रोहनचा संताप आता शिगेला पोहोचला होता. तो काही बोलणार इतक्यात दरवाजाची बेल वाजली. रोहनने वैतागून दरवाजा उघडला आणि पुढच्या क्षणी तो जागच्या जागी थिजून गेला. समोर वसंतराव आणि शैलाताई उभे होते, पण आज ते पूर्णपणे बदललेले दिसत होते. वसंतरावांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा आत्मविश्वास होता. शैलाताईंच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद परतला होता. खाली पार्किंगमध्ये नवीन 4 चाकी गाडी उभी होती. बाबा, आई, तुम्ही? रोहन अडखळला. वसंतरावांनी त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. ते सरळ घरात आले आणि स्नेहाजवळ जाऊन थांबले. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. माझी मुलगी मुंबईत एकटी दिवाळी साजरी करणार हे आम्हाला कसं चालेल, म्हणून आम्हीच तिला घेऊन जायला आलो आहोत. रोहनच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. पण बाबा, तुमचा व्यवसाय तर बंद पडला होता ना? बँकेची कारवाई झाली होती ना? तो घाईघाईने म्हणाला. क्षणात वसंतरावांचा चेहरा गंभीर झाला. हो, संकट आलं होतं
आणि त्यावेळी माझ्याच मुलाने माझ्याकडे पाठ फिरवली होती. पण एक गोष्ट तू विसरलास रोहन, देवाने मला सुनेच्या रूपात मुलगी दिली होती. त्याने स्नेहाकडे पाहिलं. रोहन अवाक होऊन ऐकत होता. वसंतराव पुढे म्हणाले, गेल्या 6 महिन्यांपासून ही मुलगी शांत बसली नव्हती. तिने तज्ज्ञांची मदत घेतली, बँकेशी चर्चा केली, नवीन ग्राहक शोधले, अनेक शहरात धावपळ केली, व्यवसायाची पुनर्बांधणी केली आणि आम्हाला पुन्हा उभं राहायला मदत केली. शैलाताईंच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आज आमचा व्यवसाय पुन्हा नफ्यात आहे. बँकेचं कर्ज फेडलं गेलं आहे आणि आम्ही पुन्हा सन्मानाने जगतोय. ते फक्त या मुलीमुळे. रोहनच्या हातापायातली ताकदच निघून गेली. ज्या स्त्रीला तो आतापर्यंत दोष देत होता, तीच गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या आईवडिलांसाठी झटत होती. आणि ज्या आईवडिलांच्या सेवेबद्दल तो मोठमोठ्या गोष्टी करत होता, त्यांच्या सर्वात कठीण काळात साथ देणारी ती व्यक्ती तो नव्हता, ती स्नेहा होती. त्या क्षणी रोहनला जाणवलं की आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या पायाखाली जमीन खऱ्या अर्थाने सरकली होती. वसंतरावांनी त्यांच्या हातातील एक फाईल उघडली आणि ती रोहनसमोर ठेवली. हे बघ, नीट वाच. रोहनने थरथरत्या हाताने कागद उघडले. प्रत्येक पानासोबत त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडत होता. वसंतराव पुढे म्हणाले, म्हणूनच आज आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील आमच्या नव्या घराचे आणि व्यवसायातील आमच्या हक्काच्या वाट्याचे काही कायदेशीर अधिकार आम्ही स्नेहाच्या नावावर केले आहेत. कारण रक्ताच्या नात्यापेक्षा संकटात साथ देणारे नाते मोठे असते. हे ऐकताच रोहनचा चेहरा फिका पडला. शैलाताईंच्या डोळ्यात अभिमान दाटून आला. आज आम्ही पुन्हा स्वतःच्या घरात सन्मानाने राहतो आहोत, ते फक्त या मुलीमुळे. काही क्षण शांतता पसरली. मग स्नेहा हळूच उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, राग नव्हता, फक्त स्वाभिमान होता. रोहन, काल तू माझ्या संस्कारांवर आणि माझ्या लायकीवर प्रश्न उपस्थित केला होतास. तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. पण लक्षात ठेव, सासू सासऱ्यांची सेवा म्हणजे फक्त त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहणं किंवा सणासुदीला त्यांच्या घरी जाणं नव्हे. त्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचा हरवलेला सन्मान परत मिळवून देणं, त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने जगायला शिकवणं, ही सुद्धा सेवा असते. ती पुढे म्हणाली, ज्या आईवडिलांनी तुला घडवलं, त्यांच्यावर संकट आलं तेव्हा तू त्यांच्यापासून दूर गेलास आणि आज मला कर्तव्य शिकवतोस. नातं टिकवण्यासाठी फक्त शब्द पुरेसे नसतात, त्यासाठी माणुसकी, त्याग आणि जबाबदारीही लागते. रोहनकडे उत्तर नव्हतं. पहिल्यांदाच त्याला स्वतःच्या यशापेक्षा स्वतःच्या अपयशाचं ओझं जास्त जड वाटत होतं. रोहनचा खोटा अहंकार, त्याचा गर्व आणि स्वतःबद्दल श्रेष्ठतेची भावना एका क्षणात कोसळली होती. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दाटून आले. तो हळूहळू वसंतराव आणि स्नेहासमोर आला. बाबा, स्नेहा, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. माणसं ओळखण्यात आणि नाती जपण्यात मी अपयशी ठरलो, तो हुंदके देत म्हणाला. पण आता वेळ निघून गेली होती. स्नेहाने शांतपणे तिची बॅग उचलली. तिने वसंतराव आणि शैलाताईंकडे पाहिले. दोघांनीही तिच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेवला. घरातून बाहेर पडताना स्नेहा क्षणभर थांबली. रोहन, पैसा, पद आणि यश यामुळे माणूस मोठा होत नाही. संकटाच्या वेळी आपल्या माणसांसोबत उभं राहण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते, तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो. इतकंच बोलून ती पुढे निघाली. वसंतराव, शैलाताई आणि स्नेहा तिघेही खाली उभ्या असलेल्या 4 चाकी गाडीकडे चालत होते. काही क्षणात गाडी सोसायटीच्या गेटबाहेर निघून गेली. रोहन मात्र फ्लॅटच्या दारात उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याच्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, आलिशान घर होतं. पण त्याची सर्वात मौल्यवान नाती त्याच्यापासून दूर गेली होती. त्या दिवशी त्याला समजले की आईवडिलांची सेवा ही फक्त शब्दाने किंवा दिखाव्याने होत नाही. त्यांच्या अडचणींच्या काळात त्यांना आधार देणं, त्यांना सन्मान जपणं आणि त्यांच्यासाठी निस्वार्थपणे उभं राहणं हीच खरी सेवा आहे. आणि स्नेहाने ते फक्त बोलून नाही, तर ते कृतीतून सिद्ध करून दाखवलं होतं.